नमस्कार मित्रांनो, मी पियुष विजय पाठक शिव मॅथ्स अकॅडमीवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, हा ग्रॅव्हिटेशनचा व्हिडिओ नंबर 3 आहे. यात आपल्याला काही न्यूमरिकल्स आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघायचा आहे. तर विलंब न करता आपण आपल्या समोरच्या भागाकडे वळूया. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे न्यूमरिकल्स आपल्याला एक्झाममध्ये येतात. तर आपण सुरुवात करूया पहिल्या एक्झाम्पलला. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. Their masses are 75 kg and 80 kg respectively. What is the gravitational force between them? तर महेंद्र आणि विराट एका 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. त्यांचे मासेस अशा प्रकारे आहेत. महेंद्रचं 75 किलो आहे आणि विराटचं 80 किलो आहे. तर आपल्याला या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. तर बघा दिलेलं काय आहे की डिस्टन्स, दोघांमधलं डिस्टन्स हे आपण आरने रिप्रेझेंट करणार आहोत. तुम्ही इथे याला डीनी पण घेऊ शकता किंवा ABCD मधलं कोणतंही लेटर घेऊ शकता. तर या दोघांमधलं डिस्टन्स आर आहे. त्याचं दोघांमधलं डिस्टन्स आर = 1 मीटर आहे. महेंद्रचं मास त्याला आपण M1 कन्सिडर करणार आहोत. तर ते आहे 75 kg आणि विराटचं मास आपण M2 कन्सिडर करणार आहोत. ते आहे 80 kg. त्यानंतर आपल्याला जी घ्यायचं आहे तो जी आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हे तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंच होतं. तर जीची व्हॅल्यू पण आपण पाहिली होती, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg². मित्रांनो, ही व्हॅल्यूज आपल्याला पाठच होईल. ही व्हॅल्यूज कुठे पण कामात येऊ शकते. फिल इन द ब्लँक्समध्ये पण ही व्हॅल्यू येऊ शकते. अजून बऱ्याच ठिकाणी या व्हॅल्यूचा आपल्याला उपयोग पडणार आहे. तर अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉवरून आपल्याला फॉर्म्युला भेटलेला आहे F=G m1 m2 अपॉन r². तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या वरच्या व्हॅल्यूज आहेत या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या आहेत. तर जीची व्हॅल्यू काय 6.67 × 10⁻11. M1ची व्हॅल्यू आहे 75 आणि M2ची व्हॅल्यू आहे 80 अपॉन ची व्हॅल्यू आहे 1². तर या फॉर्म्युला तशी पुट केल्यावर आपल्याला याचं कॅल्क्युलेशन केल्यावर ही व्हॅल्यू मिळणार आहे 4.002 × 10⁻7. तर यावरून आपल्याला या दोघांमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो मिळालेला आहे 4.002 × 10⁻7 न्यूटन. तर याचं युनिट N म्हणजेच की न्यूटन येणार आहे फक्त. ठीक आहे. आपण या व्हिडिओमध्ये जेही काही न्यूमरिकल्स घेणार आहोत ते सर्व पहिल्या न्यूमरिकलशी कनेक्टेड आहेत. तर बघा, इन दी अबोव एक्झाम्पल अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस स्टार्टिंग विथ 0 velocity, what will be Mahendra's velocity of motion towards Virat after 1 second? Will this velocity change with time and how? तर महेंद्र एका फ्रिक्शनलेस बेंचवर बसलेला आहे. त्याची व्हेलॉसिटी 0 आहे. फ्रिक्शनलेस म्हणजे न हालता. तर त्याची व्हेलॉसिटी ही 0 आहे. आपल्याला महेंद्रची विराटच्या बाजूने असलेली व्हेलॉसिटी काढायची आहे आफ्टर 1 सेकंडची. तर ही व्हेलॉसिटी टाईमच्या हिशोबाने बदलते का हेही आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये फोर्स ऑन महेंद्र काढला होता. तर तो होता F=4.002 × 10⁻7 न्यूटन आणि महेंद्राचं मासही आपल्याला दिलं होतं ते M=75 kg. तर आपल्याजवळ ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे A=फोर्स अपॉन M, म्हणजे ॲक्सिलरेशन फोर्स अपॉन मास. तर अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ, द ॲक्सिलरेशन प्रोड्यूस्ड बाय द फोर्स ऑन महेंद्र दॅट इज 75 kg. तर हे आपल्याला याच्यानंतर ॲक्सिलरेशन काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि यावरती याच्या फोर्सची आणि मासची आपल्याला व्हॅल्यू पण दिलेली आहे. तर या फॉर्म्युलामध्ये ही व्हॅल्यू पुट केल्यावर आपल्याला जे आन्सर मिळते आहे 5.34 × 10⁻9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. युझिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन. तर न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन काय आहे बघा, V=u + at. हे तुम्ही आधी शिकलेलंच आहे. तर V म्हणजेच की व्हेलॉसिटी
यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सिलरेशन आणि टी म्हणजे टाईम. तर न्यूटनचं पहिलं इक्वेशन ऑफ मोशन आहे व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस ॲक्सिलरेशन इंटू टाईम. तर ॲज महेंद्र इज सिटिंग ऑन द बेंच, हिज इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. महेंद्र एका बेंचवर बसलेला आहे आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही 0 आहे. हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये गिवन आहे, दिलेलं आहे. तर अज्युमिंग द बेंच इज फ्रिक्शनलेस, हे पण आपल्याला फ्रिक्शनलेस अज्युम करायचं आहे, हेही आपल्याला गिवन आहे. तर आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे ॲक्सेलरेशनची, इनिशियल व्हेलॉसिटी आणि टाईमची, ही या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे न्यूटनच्या फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनमध्ये. तर व्हॅल्यू पुट केली, व्ही इज इक्वल्स टू 0 इनिशियल व्हेलॉसिटी प्लस 5.34 × 10⁻⁹ ही आहे ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू आणि इंटू 1 हे आहे टाईम. आपण आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलाच होता. तर यावरून आपल्याला महेंद्रची व्हेलॉसिटी मिळेल आफ्टर 1 सेकंड, दॅट विल बी 5.34 × 10⁻⁹ मीटर पर सेकंड. तर महेंद्रची व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड ही आपल्याला मिळाली आहे 5.34 × 10⁻⁹ मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला याच्यानंतर बघायचं आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर इथे काही प्रश्न दिलेले आहेत ते बघूया. विल द व्हेलॉसिटी ऑफ द स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स रिमेन्स कॉन्स्टंट और विल इट चेंज विथ टाइम? हाऊ विल इट चेंज? व्हाय डझंट द स्टोन मूव अप ऑल द टाइम? व्हाय डज इट फॉल्स डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट? व्हाय डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन? जर आपण एखाद्या दगडाला वर फेकलं तर त्याची व्हेलॉसिटी सेम राहते का? किती वेळेनुसार बदलते? किंवा स्टोन नेहमीसाठी वरच का नाही राहत? याची जास्तीत जास्त हाईट किती? अशा प्रकारचे इथे काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. तर बघा, द अर्थ्स अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर पृथ्वी काय करते? आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीला आकर्षित करते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. नंतर आहे द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट्स फॉर व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन दी अर्थ. हे पण आपण बघितलंच आहे बघा. सेंटर ऑफ मास हे पृथ्वीच्या सेंटरला असते, त्यामुळे सर्व ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटरकडे म्हणजे अर्थच्या मध्यभागी आकर्षित होतात. आणि याच फोर्समुळे आपण एखादा समजा ऑब्जेक्ट वर फेकलं तर ते ऑब्जेक्ट याच फोर्समुळे पुन्हा पृथ्वीकडे येते. ठीक आहे. सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड्स, this force tries to pull it down and reduces its velocity. तर बघा, डायग्राममध्ये दाखवलेलंच आहे. जेव्हा आपण एखादा दगड किंवा एखादी वस्तू आकाशाच्या दिशेने फेकतो तर तेव्हा ग्रॅव्हिटेशन फोर्स काय करतो? त्याला आपल्याकडे आकर्षित करतो, म्हणजेच त्याची व्हेलॉसिटी कमी करतो. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल द व्हेलॉसिटी बिकम्स 0 आफ्टर अ व्हाईल. तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो कॉन्स्टंट असतो, तर एका अंतरावर त्या दगडाची व्हेलॉसिटी या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे 0 होते. म्हणजे बघा, आपण जेव्हा एखादा दगड फेकला तर हळूहळू त्या फोर्स, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो त्या दगडावर ॲक्ट कंटिन्युअसली होतच असतो. मग पहिले इकडे हा दगड जास्त जोरात असतो, मग हळूहळू एका स्पेसिफिक हाईटवर जातो आणि इथे त्याची व्हेलॉसिटी 0 होते. तर ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पूल, म्हणजे याच कॉन्स्टंट डाऊनवर्ड पूल आहे, तर यामुळे काय होते? द व्हेलॉसिटी बिकम 0 आफ्टर अ व्हाईल. इथे गेल्यावर काही वेळाने या दगडाची व्हेलॉसिटी 0 बनून जाते. ठीक आहे. द पूल कंटिन्यूज इट टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट मुव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स टुवर्ड द सेंटर ऑफ द सन. नंतर काय होते? व्हेलॉसिटी 0 होते. मग नंतर काय होते? पण हा पूल, म्हणजे हा जो पूल आहे ग्रॅव्हिटेशनल पूल, हा कंटिन्युअसली याच्यावर ॲक्ट होतो. मग काय होते? हा स्टोन जो आहे तो
मूव व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, म्हणजे एक्झॅक्ट तिथूनपासून तो खाली 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 येत जातो, कारण की त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंटिन्युअसली ॲक्ट होत राहतो. तर यालाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतात, यालाच अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतात. ठीक आहे. तर मित्रांनो, यानंतर आपल्याला अजून 2 एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. तर बघा, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. तर हे जे न्यूमेरिकल्स आहेत अजून 2, ह्याच्यात पण आपल्याला आधीच्या डेटाचा वापर करायचा आहे. तर इथे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. तर पहिले बघा, इथे ह्या अजून 2 व्हॅल्यूज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पहिली आहे मास ऑफ द अर्थ, अर्थचं वजन, ते आहे 6 × 10⁻24 kg, 6 × 10⁻24 kg. आणि दुसरं आहे रेडियस ऑफ द अर्थ, r = 6.4 × 10⁻6 मीटर. तर या 2 ज्या व्हॅल्यू आहेत आणि ही जी व्हॅल्यू आहे, या 3 ज्या व्हॅल्यू आहेत या आपल्याला नेहमीसाठी पाठच हव्यात, तोंडपाठ पाहिजे. या फिल इन द ब्लँक्समध्ये पण आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे. तर आपल्याला इकडे मास ऑफ द अर्थ दिलेला आहे, त्यालाच आपण m1 कन्सिडर करणार आहे. दॅट इज इक्वल्स टू 6 × 10⁻24 kg. रेडियस ऑफ द अर्थ आहे r, दॅट इज इक्वल्स टू 6.4 × 10⁻6 मीटर. आणि महिंद्राज मास आहे, जो आपल्याला आधीच्या 2 एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलाच, तो या एक्झाम्पलमध्ये आपण m2 कन्सिडर करणार आहोत, कारण m1 आपण मास ऑफ द अर्थ कन्सिडर केलं. तर महिंद्राज मास m2 कन्सिडर करणार आहोत, दॅट इज इक्वल्स टू 75 kg. आणि जी तुम्हाला माहितीच आहे, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². तर युजिंग द फोर्स लॉ, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन महिंद्र ड्यू टू अर्थ इज गिवन बाय. तर मित्रांनो, हा जो महेंद्र आणि अर्थमधला फोर्स असतो तो 1.83 × 10⁹ टाइम्स लार्जर असतो महेंद्र आणि विराटमधल्या फोर्सच्या. कळलं? अर्थ आणि महेंद्र या दोघांमधला फोर्स जो असतो तो महेंद्र आणि विराट या दोघांमधल्या फोर्सच्या 1.83 × 10⁹ टाइम्स लार्ज असतो. ठीक आहे. फोर्स लॉचा वापर करून आपण काय करणार आहोत, तर आपल्याकडे बघा एक इक्वेशन आहे, तुम्हाला माहितीच आहे, F = G × m1 × m2/r². तर या इक्वेशनमध्ये ही दिलेली सर्व व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत. तर F = G ची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 इंटू महेंद्राचे वेट 75 इंटू मास ऑफ द अर्थ 6 × 10⁻24 r, रेडियस ऑफ द अर्थ 6.4 × 10⁻6 होल स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू जर का आपण कॅल्क्युलेट केली तर आपल्याला मिळते 733 न्यूटन्स, 733 न्यूटन्स. तर हे जे 733 न्यूटन्स आहे, हा महेंद्र आणि अर्थ म्हणजेच की पृथ्वी, महेंद्र आणि पृथ्वी या दोघांमधला फोर्स आहे हा 733 न्यूटन्स. ठीक आहे, समजलं? तर यानंतरचं एक्झाम्पल आहे, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट व्हॉट विल बी द महेंद्राज व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. तर यात आपल्याला महेंद्राची व्हेलॉसिटी काढायची आहे, पण कधीची, जेव्हा महेंद्र 1 सेकंद नंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पडत आहे तेव्हाची. तर बघा, यू म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी ती आपल्याला दिलेली आहे 0. एफ हा फोर्स आहे महेंद्र आणि अर्थमधला, तो आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये काढलाच, त्याची व्हॅल्यू आहे 7.33 न्यूटन. आणि महेंद्रचं मास हे आपल्याला माहितीच आहे, m = 75 kg. आणि टाईम आपल्याला 1 सेकंद हा गिवन आहे. तर बघा, आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. तर व्हेलॉसिटी काढायसाठी आपल्याजवळ न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन आहे, बरोबर. तर न्यूटनचं इक्वेशन काय आहे, फर्स्ट v = u + at. ठीक आहे. तर आपल्याकडे यूची व्हॅल्यू आहे, पण एची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, ॲक्सिलरेशन आपल्याला दिलेलं नाही आहे, आणि टाईम पण आहे आपल्याकडे. तर मग ॲक्सिलरेशन काढायसाठी आधी आपल्याला ॲक्सिलरेशन या फॉर्म्युल्यावरून मिळेल. तर ॲक्सिलरेशन काढायसाठी हा फॉर्म्युला आहे a = F/m.
ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू फोर्स अपॉन मास. तर आपल्याला फोर्स आपल्याकडे आहे 733 न्यूटन्स, मास आहे महिंद्राचं 75 kg. ठीक आहे. तर मग 733 अपॉन 75 मीटर पर सेकंड्स. तर आता आपल्याकडे ॲक्सिलरेशनची पण व्हॅल्यू आली. तर आपण काय करणार, या फॉर्म्युल्यामध्ये या तिन्ही पण व्हॅल्यू पुट करणार. कोणत्या यू दॅट इज इक्वल्स टू 0, ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आणि टाईम तो 1 सेकंद आहे. ठीक आहे. तर यानंतर आपल्या टाईम 1 सेकंद तो आपल्याला गिवन आहे. तर व्ही इज इक्वल्स टू 0 प्लस 9.77 इंटू 1 मीटर पर सेकंद. हे सॉल्व केल्यावर आपल्याला व्हीची व्हॅल्यू मिळणार 9.77 मीटर पर सेकंद. तर ही जी वेलॉसिटी आहे 9.77 मीटर्स पर स्क्वेअर ही 1.83 इंटू 10⁻⁴ टाइम्स जास्त राहील महिंद्राच्या वेलॉसिटीपेक्षा. तर मित्रांनो, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.